Hello guys, hi. तर आता we will start our journey in this entire study of management. व्यवस्थापन या प्रणालीशी संबंधित अभ्यास करायला सुरुवात करूया आपण. तर पहिलं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की हे मॅनेजमेंट हे हा जो कॉन्सेप्ट आहे त्याची सुरुवात कशी झाली. आपल्याला थोडासा मॅनेजमेंट हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल की आजच्या करंट स्टेट पर्यंत येईपर्यंत करंट लेवलला येईपर्यंत त्याचं मेटामॉर्फोसिस कसं झालं. मेटामॉर्फोसिस म्हणजे त्याची उत्क्रांती कशा प्रकारे होत गेली. आजचं जे स्तर आहे तिथे पोहोचेपर्यंत कशी परिवर्तन होत गेली त्याच्यामध्ये, आणि आज जे आपण मॅनेजमेंट शिकतो त्याचा उगम साधारण कुठपासून झालेला आहे ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मॅनेजमेंट हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. आता आपण थोडस विचार करूया की हे मॅनेजमेंट ते साधारण कधीपासून हे प्रॅक्टिस केलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एन्शियंट एरा म्हणजे बिफोर क्राइस्ट, बीसी एरा म्हणतात, इसवी सणापूर्वी, तेव्हा सुद्धा कुठे ना कुठेतरी हे कॉन्सेप्ट होते. तर काही गोष्टींबद्दल आपण विचार करूया. इजिप्शियन फेरॉस आपण ऐकलं असेल, त्याला 23 वर्ष लागली बनवायला. त्याच्यामध्ये जवळजवळ 23 लाख ब्लॉक्स ऑफ स्टोन्स म्हणजे दगड वापरले गेले. 20,000 वर्कर्स होते, मेसन्स म्हणजे गवंडी होते 130, 5,000 सैनिक होते. तर एवढा मोठा पसारा होता. अशा प्रकारची वास्तू क्रिएट करायची आहे तर तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये सायन्स होतं, त्याच्यामध्ये ज्याला आज आपण म्हणतो ते मॅनेजमेंट होतं. निश्चितपणे त्याचा वापर केला गेला होता. अजून काही उदाहरणं बघूया आपण. ग्रेट वॉल ऑफ चायना. आता ग्रेट वॉल ऑफ चायना ही पण इसवी सणापूर्वी बांधली गेली, अर्थात कित्येक वर्ष ही बांधली जात होती. जवळजवळ 20,000 किलोमीटर्स एवढी मोठी ही वॉल आहे, ज्याला वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड आपण म्हणतो. अशा प्रकारच्या गोष्टी क्रिएट केल्या जात असतात. त्यावेळेला मॅनेजमेंट हे कुठेतरी त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड असतं, त्यात कुठेतरी असतं. फक्त त्याला नाव दिलेलं नसतं, त्याला त्यावेळेला शिक्षण बनवलेलं नव्हतं, पण हे मॅनेजमेंट होतं. आपल्या भारतामध्ये हरप्पा आणि मोहनजोदडो सिव्हिलायझेशन त्याच्यावर अभ्यास केला गेलेला आहे, आणि काही गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत की तेव्हा तिथे टाउन प्लॅनिंग होतं की त्यावेळेला हरप्पा आणि मोहनजोदडो मध्ये आजपासून हजारो वर्षांपूर्वी की शहर कसं बांधावं, आणि ड्रेनेज सिस्टम जी आज आपण वापरली जाते आपल्याकडे, ती इतक्या वर्षांपूर्वी डेव्हलप केली होती. म्हणजे कुठे ना कुठेतरी मॅनेजमेंटचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवतं. आता आपण काही मॅनेजमेंट थॉट्स, एन्शियंट मॅनेजमेंट थॉट्स, प्राचीन जे तत्वज्ञ आहे त्याच्यामध्ये ग्रीक फिलॉसॉफर्सचा खूप मोठा हात आहे. प्लॅटो खूप मोठा ग्रीक तत्वज्ञानी होता की सिटी कम्स इन टू बिंग बिकॉज इच ऑफ अस इज नॉट सेल्फ सफिशियंट. म्हणजे शहर कधी बनतं की आपण वेगळे वेगळे असतो, त्याला आपल्याला गरजा आपल्या सगळ्या पुरवता येत नाही, आणि जेव्हा आपण एकत्रित होतो त्याच वेळेला गरजा पुरवल्या जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय, एक ऑर्गनायझेशन तयार होते, एक संघटना तयार होते, आणि ती संघटना का तयार होते की तुमच्या गरजा असतात आणि त्या तुम्हाला ज्या वेळेला गरजा पुरवायच्या असतात त्यावेळेला संघटनेची गरज असते. एक माणूस काही करू शकत नाही एकटा. हा बेसिक थॉट आहे मॅनेजमेंटचा की ऑर्गनायझेशन इज इम्पॉर्टंट. म्हणजे एकट्या माणसाने ज्या गोष्टी होत नाहीत त्या कित्येक पटीने ऑर्गनायझेशन जेव्हा एकत्र होते, एक कंपनी बनते, तेव्हा या गोष्टी साध्य केल्या जाऊ शकतात. सॉक्रेटिस, युनिव्हर्सॅलिटी ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंट हे सार्वत्रिक आहे. हे कोणत्या एखाद्या भागासाठी नाही आहे, विभागासाठी नाही आहे, काही ठराविक गटासाठी नाही आहे, ते सार्वत्रिक आहे. म्हणजे ते सर्वांसाठी ऍप्लिकेबल आहे. युनिव्हर्सॅलिटी ऑफ मॅनेजमेंटचा थॉट तेव्हा त्यांनी आणलेला आहे. अरिस्टॉटल. आता पॉलिटिक्सवर, राजकारणावर त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स अँड फंक्शन्स आर कल्चर डिपेंडेंट. जे काही अधिकार आहेत आणि त्याला जे करण्याची जी कार्य आहेत ती संस्कृतीवर अवलंबून आहे. म्हणजे तुमची संस्कृती कशी असते. आता आज सांगायचं झालं तर आपण डेमोक्रेसी आहोत, त्यामुळे डेमोक्रेसीमध्ये आपल्याकडे एक एक्झिक्युटिव्ह आहे, एक लेजिस्लेचर आहे, एक ज्युडिशियरी आहे. आणि ही संस्कृती कसली आहे तर डेमोक्रेसीची आहे, रिपब्लिकची आहे. इथे कोणी राजा नाहीये, आणि त्यामुळे तुमचे सगळे जे अधिकार आहेत ते त्याप्रमाणे विभागले जातात.
हे जवळजवळ आजपासून हजारो वर्षांपूर्वी या सगळ्या तत्वज्ञानांनी बोलून ठेवलेले आहे, जे डायरेक्टली इनडायरेक्टली मॅनेजमेंट थॉट्स आहे. आता ही सगळी जी सिद्धांत होती ती केवळ सिद्धांत नव्हती, तर कित्येक वर्षांपूर्वी साहित्य सुद्धा लिहिलं गेलं होतं या विषयावर. आणि त्याविषयी आपण जरा थोडंसं बोलूया. सन झू हा एक चायनीज जनरल होता, सेनापती होता. 6th सेंचुरी बिफोर क्राइस्ट, म्हणजे जवळजवळ 3000 वर्ष झाली आता. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आर्ट ऑफ वॉर, जे आजही अवेलेबल आहे लायब्ररीज मध्ये. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय बीइंग अवेअर ऑफ युटिलायझिंग द ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ टू एक्सप्लॉइट द वीकनेस ऑफ द एनिमी. याचा अर्थ असा आहे की शत्रूचा जिथे कमकुवतपणा आहे त्याचा फायदा घेऊन आपण जिंकू शकतो. आता आज जे मॅनेजमेंट शिकवलं जातं त्याच्यामध्ये एक स्वॉट अनालिसिस नावाचा प्रकार आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स, आणि त्याच्याविषयी आपण पुढे सविस्तर बोलू. हा जो मॅनेजमेंट कॉन्सेप्ट आहे हा 3000 वर्षांपूर्वी सन झूच्या या पुस्तकात आलेला आहे की आपले स्ट्रेंथ, समोरच्याचे विकनेस ही अपॉर्च्युनिटी आहे, आणि ते पुढे काही थ्रेट्स काय असू शकतील ह्याचा विचार तेव्हा केला गेला होता. मॅकिवली, आता हे व्यक्तिमत्व, ही पर्सनॅलिटी थोडंसं वादातीत, कॉन्ट्रोवर्शियल पर्सनॅलिटी आहे. त्यांनी लिहिलं होतं की द एंड जस्टिफाईज मीन्स, म्हणजे शेवट न्याय असतो. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे एखादी गोष्ट साध्य करता ह्याला महत्व नाहीये, पण ती साध्य करण्याला महत्व आहे. आता आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर आपण थोडंसं बघितलं तर जे मॅनेजर्स असतात, मॅनेजमेंट लेवलची जे एम्प्लॉईज असतात, त्यांना प्रत्येकाला काही ऑब्जेक्टिव्स, काही टार्गेट्स दिलेली असतात. काही सेल्स टार्गेट असतात, काही प्रोडक्शन ओरिएंटेड टार्गेट असतात, फायनान्स डिव्हिजनची स्वतःची आपली टार्गेट्स असतात. तर ती टार्गेट्स अचीव्ह करणं महत्वाचं असतं. आता त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत, कशा प्रकारे काय प्रोसेसेस तुम्ही त्यासाठी वापरलेत किंवा काय सॅक्रिफायसेस केलेत हे इम्पॉर्टंट नाही आहे. शेवटी तुम्ही ते टार्गेट अचीव्ह केलं का नाही ह्याच्यावर तुमचं मूल्यांकन होतं. म्हणजे त्याला जे तुमचे जे परफॉर्मन्स जो असतो त्याच्याशी लिंक्ड तुमचं रेम्युनरेशन सुद्धा असतं. तर हे जे आहे ते कित्येक वर्षांपूर्वी, जवळजवळ 1000 वर्षांपूर्वी हे लिहिलं गेलं होतं की द एंड जस्टिफाईज द मीन. आणि एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की लीडर शुड यूज फिअर नॉट हेट्रेड टू मेंटेन कंट्रोल. म्हणजे लीडरनी भीती हे अस्त्र नक्की वापरावं, पण लीडर बद्दल संताप नको, द्वेष नको. त्यांनी लीडर मोठा होत नाही. भीती, फिअर असावा, पण तो योग्य प्रकारे वापरता आला पाहिजे. आता आपण विचार करूया इंडियन क्लासिकल लिटरेचरचा. आपल्याकडे काय फॉर्मल लिटरेचर आहे आणि याच्याबद्दल आपण बरंच ऐकलेलं आहे, त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. चाणक्य, कौटिल्य यांचं अर्थशास्त्र, 3rd सेंचुरी बिफोर क्राइस्ट, त्याच्यामध्ये त्यांनी 150 चॅप्टर्स लिहून ठेवलेले आहेत. आणि हे कशावर आहे, हे जरी अर्थशास्त्र याचं नाव जरी असलं तरी हे संपूर्ण पुस्तक ऍडमिनिस्ट्रेशनवर आहे. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, की त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रिन्सिपल्स असले पाहिजे. राजा, म्हणजे त्यावेळेला राजा असायचा, किंग्ज असायचे, की ते राजाने आपली धोरणं बनवताना काय काय लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींवर भर आहे. म्हणजे तुम्ही बघा, इतक्या हजारो वर्षांपूर्वी चाणक्यांनी काय लिहिलं तर रेव्हेन्यू आणि ट्रेझरी मॅनेजमेंट, म्हणजे महसूल, टॅक्स कसा गोळा करावा. दुसरी गोष्ट ट्रेझरी मॅनेजमेंट, ज्याला आजच्या फायनान्समध्ये मनी मार्केट वगैरे म्हणतात, की आपल्याकडे जो कोषागार आहे, जी ट्रेझरी आहे, त्याचं कशा प्रकारे एफिशियंट मॅनेजमेंट करावं. ज्यावेळेला आपण फायनान्स आणि रिलेटेड गोष्टी थोड्या बोलू, याच्याबद्दल पुन्हा एकदा बोलीन मी. आणि महत्वाचं, सर्वात महत्वाचं त्यांनी लिहिलेलं आहे की द किंग्स आर नॉट अबाव लॉ. त्यावेळेला जे राजे होते त्यांनी असं सांगितलंय की जे राजे होते ते सुद्धा कायद्याच्या वर नाही आहेत, त्यांना सुद्धा कायद्याची बंधनं आहेत.
म्हणजे नेता जरी असला तरी त्याला शेवटी कायद्याच्या चौकटीत बसावं लागतं. आज आपण डेमोक्रेसी म्हणतो, रिपब्लिक म्हणतो, तेव्हा हे सगळं आता आपल्याला सोपं वाटतं, पण 3000 वर्षांपूर्वी हे बोलणं ही एक खूप मोठी गोष्ट होती, की एखाद्या राजाला सांगणं की बाबा तू काय कायद्याच्या बाहेर नाही आहेस, कायदा तुला सुद्धा बंधनकारक आहे. हे फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला बोलली गेली. आता हे आपण आतापर्यंत बघितलं की मॅनेजमेंट थॉट कसा डेव्हलप होत गेला, इसवी सणापासून घेऊन ते पुढपर्यंत कसा डेव्हलप होला. पण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जी प्रगती झाली ती इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन, ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो, एरा ऑफ मेकनायझेशन, यांत्रिकीकरण, मशीन्सचा वापर व्हायला लागला. आणि ही औद्योगिक क्रांती साधारण 18व्या शतकापासून घेऊन ते साधारण 20व्या शतकापर्यंत स्लोली होत गेली. आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये जास्ती ही औद्योगिक क्रांती झाली. आणि त्यामुळे काय झालं ते आपण बघूया. फ्रॉम फार्म टू फॅक्टरीज, शेतांपासून कारखान्यांपर्यंत एक एक दिशा बदलली. स्मॉल शॉप्स टू बिग कंपनीज, छोटी दुकानं होती, त्यांचं रूपांतर आता मोठ्या कंपनींमध्ये व्हायला लागलं. आणि हे सगळं का झालं की मशिनरी आली, यांत्रिकीकरण आलं. आणि ज्याला आपण प्रायमरी स्पार्क्स म्हणतो, ठिणगी. काय ठिणगी काय होती तर पॉवर आली, वीज आली, रेल रोड झाले, स्टीम इंजिन आली, इन्व्हेन्शन झाले, ज्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस आले, टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग आलं, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आलं, दळणवळण ट्रान्सपोर्टेशन वाढलं. त्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागलं. आणि काय गोष्टी जाणवल्या गेल्या की पेस म्हणजे याची गती जी आहे ती खूप फास्ट व्हायला लागली. म्हणजे पूर्वी कित्येक वर्ष जे होत होतं आणि आता जे होत आहे पुढच्या 50-100 वर्षांमध्ये, त्याची गती खूप फास्ट होती, स्पीड फास्ट होता. लार्ज नंबर ऑफ पीपल वर्किंग टुगेदर. पूर्वी जर एखादी छोटस दुकान असायचं, तिकडे 50-60 लोक 100 लोक काम करायची, त्याच्याऐवजी आता हजारोंच्या संख्येने लोक एकत्र काम करायला लागली. आणि मग नवे प्रश्न उभे राहिले. प्रश्न काय होते की हाऊ डू वी ऑर्गनाइज, आपण हे संघटना कशी करायची, याचं संघटन कसं करायचं. बरं, हाऊ टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे उत्पादकता जी आहे तीही वाढवायची आहे त्याच्यामध्ये. आणि हाऊ डू वी मॅनेज द पीपल, की एवढी सगळी लोक जी काम करतायत त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. हे प्रश्न, नवीन प्रश्न, म्हणजे नवीन नवीन एक नवीन क्रांती झाली, पण नवीन क्रांतीचे नवीन प्रश्न होते. आता त्याला उत्तरं हवी होती. ही उत्तरं मग दिली गेली सायंटिफिक मॅनेजमेंट, हा जो पहिला थॉट आला, वैज्ञानिक व्यवस्थापन, की मॅनेजमेंट हे सायन्स आहे. जसं आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जसं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काही रूल्स असतात, त्याच्यामध्ये काही लॉज असतात. तर अशा प्रकारे मॅनेजमेंट सुद्धा सायंटिफिकली बघितलं जाऊ शकतं. आणि आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये की सायंटिफिक मॅनेजमेंट एक्झॅक्टली काय होतं आणि त्याच्यामुळे किती फायदा झाला याच्याविषयी बोलू. ओके गाईज, थँक्यू.